हिंगोली जिल्ह्यामध्ये हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय। हळद उत्पादनात यावर्षी मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। शेतकरी त्यामुळे आता मोठ्या संकटात सापडलाय। हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात यावर्षी हळद पिकाची लागवड केली आहे, मात्र वातावरणातील बदलामुळे हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हळद पीक वाळून जातंय आणि हळद पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हळदीच्या कंधांची वाढ खुंटली आहे। बाजारात हळदीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली, मात्र हळद पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने महागड्या औषधांच्या फवारण्या करून देखील कोणताही फरक पडत नसल्याने यावर्षी हळदीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणामध्ये आता घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात सापडलाय। यावर्षी मी 1-2 एकरमध्ये हळदीचं लागवड केली, पण हळदीची लागवड केली चांगला भाव असल्यामुळे लागवड केली। आता हळदीला बी जवळपास मी 5-6 फवारण्या केल्या वातावरणात बदल झाल्यामुळे, आणि या 15-20 दिवसाच्या अगोदर 1 महिन्यामध्ये जे धुकं होतं त्या धुक्यामुळं हळदीवर जो करपा नावाचा रोग आला। दरवर्षी जवळपास 20-22-25 क्विंटलपर्यंत हळदीचं उत्पन्न होत होतं, पण यावर्षी शक्यता एवढी नाही। 15-16-17-18 पर्यंत बडे मुश्किलीने होईल उत्पन्न, एकरी समजा 18 क्विंटलपर्यंत जाईल। आपले प्रतिनिधी गजानन वाणी आपल्यासोबत जोडलेले आहेत। गजानन, काय अधिकची माहिती? बघितलं असेल की हिंगोली जिल्ह्यामध्ये जे यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी हळद पिकाची लागवड केलेली आहे, कारण की सांगलीनंतर दुसऱ्या क्रमांकामध्ये हळद हिंगोली जिल्ह्यामध्ये पिकवलं जातं। आणि एकीकडे सोयाबीनला बाजारामध्ये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी हळदीकडे म्हणजे हळदीच्या उत्पन्नात म्हणजे उत्पादन घेतलेलं आहे। मात्र जे आता वातावरणातील मागील जवळपास महिनाभरापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण त्याचबरोबर धुक्यामध्ये ताजू पडत असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जे हळद पीक आहे त्यावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे, आणि यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले। जवळपास शेतकऱ्यांनी अनेक महागड्या औषधाच्या फवारण्या देखील केलेल्या, मात्र महागड्या औषधाच्या फवारण्या करून देखील कोणताही फरक पडत नसल्याने यावर्षी जे हळद उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कारण की जे करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे हळदीचे पाने जे वाळून जात आहेत आणि हळदीची वाढ देखील खुंटलेली आहे। यामुळे एकीकडे जे हळदीला जवळपास गेल्या वर्षी 25 ते 30 हजारापर्यंत हळदीचा क्विंटल मागे भाव गेला होता। यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी हळद म्हणजे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलेलं आहे। मात्र आता मार्केटमध्ये जवळपास 14 ते 15 हजार रुपये जे आहे ते हळदीला क्विंटल भाव मिळतो। मात्र जे करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे यामुळे यावर्षी उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। धन्यवाद गजानन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।